विश्ववंदनीय जगद्गुरु महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध सर्वप्रथम यांना त्रिवार पंचांग प्रणाम। भारतीय राज्यघटनेचे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा पंचांग प्रणाम करतो। या ठिकाणी ग्रंथ पठणाला सुरुवात करतो। आपला खंड आहे चौथा मिलिंद प्रश्न ग्रंथामधला। तर त्यामधला आज आपण पाहूया 8 कारणाने बुद्धीत प्रौढता येते। म्हणजे 8 कारण कोणते आहेत ते किंवा त्याच्यामध्ये आपल्या बुद्धीमध्ये भर पडतो। तर ते या ठिकाणी आपण पाहूया। म्हणते 8 कारणाने मनुष्याची बुद्धी परिपक्व होते आणि ज्ञान वृत्ती होते। 8 कारणे अशी कोणती किंवा मनुष्याला 8 कारणे अशी कोणती आहेत म्हणतात किंवा त्याच्यामध्ये तो मनुष्य परिपक्व होऊ शकते आणि त्याला ज्ञान वृत्ती जे काही ज्ञान आहे त्याचं ते ज्ञान वाढू शकते अशी कोणत्या प्रकारची ते 8 कारणे आहेत। तर ते 8 कारणे या ठिकाणी कोणती आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया। मग पहिल्या प्रकारचा आहे त्याच्यामध्ये वयवृद्धीमुळे आपलं एखाद्याचं वय जर का जास्त झालं तर आपल्या बुद्धीमध्ये थोडासा फरक पडतो। आपण फरक पडतो म्हणजे अशा प्रकारचा फरक पडतो किंवा आपण आज किंवा काल आपल्या संग झालेली एखाद्या म्हाताऱ्या माणसाला आपण गोष्ट सांगितली तर ते त्यांच्या वयवृद्धीमुळे त्यांच्या लक्षात राहत नाही। किंवा तुम्हाला मी ही काल गोष्ट सांगितली होती ते तुमच्या लक्षात आहे का? ते म्हणतात नाही बा माझ्या लक्षात नाहीये, म्हणून ते विसरून जातात या ठिकाणी। आता त्याच्यामध्ये दुसऱ्या प्रकारचा आहे यश प्राप्तीमुळे। यश जर कोणाला प्राप्त झालं तर त्याच्यामुळे होते आणि वारंवार प्रश्न विचारल्यामुळे वारंवार एकाच गोष्टीचा प्रश्न जर कोणी विचारत असेल आणि एकाच गोष्टीचा प्रश्न विचारल्यामुळे त्यामध्ये पण त्याच्या बुद्धीमध्ये फरक पडू शकतो। म्हणजे एकच गोष्ट ते जर का कंटिन्यू एकच महिना आपण विचारत राहिलो तर आपण म्हणू ना की अरे बा कसं आहे एकच गोष्ट दुसरी गोष्टच नाही आहे का? एकच गोष्ट वारंवार विचारल्यामुळे प्रश्न विचारल्यामुळे पण होऊ शकते। म्हणून या ठिकाणी चौथ्या प्रकारचा आहे किंवा गुरुच्या संगतीत राहिल्यामुळे आपल्या बुद्धीमध्ये फरक पडते। फरक म्हणजे चांगलं शिकण्याला भेटते आपल्याला। आता कोणी कोणाला दीक्षित करते आणि त्या गुरुच्या सानिध्यामध्ये ते राहतात तर मग गुरु कोणाला वाईट नसतो शिकवत, ते काय शिकवतात? चांगलंच शिकवतात। म्हणून आपल्याला त्या गुरुच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे पण आपल्या बुद्धीमध्ये चांगल्या प्रकारचा प्रभाव पडते, ज्ञान शिकायला भेटते, आपल्या बुद्धीमध्ये फरक पडतो। आणि या ठिकाणी स्वतः चांगल्या प्रकारे विचार करत असल्यामुळे पण सुद्धा आपल्याला आपल्या बुद्धीमध्ये फरक पडतो। कोणाच्या प्रती राग नाही, कोणाच्या प्रती द्वेष नाही, मोह नाही, तृष्णा नाही, वासना नाही, अहंकार नाही। कोणाच्या प्रती आपण ही जर भावना आपल्या मनामध्ये व्यक्त केली नाही, व्यतीत केली नाही तर आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये स्वतः बदल पडू शकतो। कोणाचा सहारा पण घेण्याचा आपल्याला काम या ठिकाणी पडत नाही। पण तशा प्रकारे आपल्या मनामध्ये पण आपल्याला पहिले विचार करावा लागतील, त्या वेळेला ती गोष्ट होईल। नाही तर असं किंवा मी कसाही वागीन काही वागीन कुठेही वागीन कुठेही जाईन कुठेही फिरीन कुठेही हिंडेन आणि मा बुद्धीमध्ये चांगला फरक पडतो, तसं होणार आहे का? नाही। जिथपर्यंत तुम्ही तुमच्या मनावर कंट्रोल करत ना तिथपर्यंत तुमच्या बुद्धीवर चांगल्या प्रकारचे परिणाम होत नाही किंवा चांगल्या प्रकारचा परिणाम त्या बुद्धीवर विचार येऊ शकत नाही। म्हणून चांगल्या लोकांशी वार्तालाप करीत असल्यामुळे संगती कशी करा? भगवान म्हणतात असे वनाथ बालानं पंडितानाथ सेवना पूजात पूजनीयानं एकं मंगल उत्तम। जे काही महामंगल सूत्रामध्ये भगवंतांनी 38 प्रकारचे मंगल सांगितलेले आहेत मानवाच्या हिताकरिता सुखाकरिता आणि दुःखातून मुक्त होण्याकरिता। जे 38 मंगल सूत्रामध्ये असे वनाथ बालानं पंडितानाथ सेवना पूजात पूजनीयानं एकं मंगल उत्तम हे जे काही सांगितलेलं आहे भगवान म्हणतात पंडित लोकांची संगत करा। काय म्हणतात भगवान? पंडित लोकांची संगत करा की त्याच्यापासून आपल्याला काही शिकण्याला भेटणार आहे, शिकण्याला मिळणार आहे, काही चालण्याला मिळणार आहे, काही बोलण्याला मिळणार आहे, काही त्याच्यापासून आपल्याला जर काही शिकण्याला मिळत आहे अशा लोकांची आपण संगत करा। वाईट लोकांची संगत करू नका। चांगल्या प्रकारे चांगल्या लोकांसंग आपण वर्तमान म्हणजे वर्मापन केलं, चांगलं बोललो चाललो तर त्यांच्यामुळे असल्यामुळे आपल्या मनाला प्रसन्नता वाढू शकते, प्रेम मिळू शकते, त्याच्यातून आदर सन्मान करू शकते आपला कोणी पण। मला प्रेम भावनेने संयम जडल्यामुळे मी कोणावर आदराने प्रेमाने करुणेने दयेने वर्ताव करणारा
तर समोरचा पण तशाच प्रकारे माझी रिस्पॉन्स देणार आहे. म्हणजे मी जर कोणाच्या सोबत राहत आहो आणि त्याच्यासोबत वाईट प्रकारे जर मी वागत आहो आणि बोलत आहो तर तो कसा बोलणार आहे, त्याच प्रकारे बोलणार आहे. जैसे को तैसा. आणि मीच जर आदराने सन्मानाने प्रेमाने जर त्याच्यासोबत बोललो तर तो कसा काय बोलणार आहे, तसाच जसा मी बोलत आहो तसाच तो बोलणार आहे ना. म्हणून या ठिकाणी भगवान म्हणतात की बा आपण पण तसं वागलो पाहिजे, बोललो पाहिजे. अनुकूल स्थळी वास्तव्य करीत असल्यामुळे मनुष्याची बुद्धी परिपक्व अर्थात होते म्हणतात. म्हणजे ज्या काही ठिकाणी चांगल्या स्थळी आपण राहिलो वास्तव्य करीत आहोत त्यामध्ये पण सुद्धा मनुष्याची बुद्धी परिपक्व होते किंवा अर्थात फोड बनते. यामुळे तर भगवंतांनी म्हटले आहे की, यामुळे काय म्हटलं आहे म्हणतात भगवंतांनी की शिष्याप्रती आर्य आवरणाचे 25 कर्तव्य आहेत. म्हणजे वयेनं काय म्हणतात ते किंवा पित्त यशो साकच्च्या संवेदा प्रतिरूप एतानी अट्टखानी बुद्धिवृत्त कारका एतानी सब वेसिंग ते बुद्धा कविज्यती. म्हणजे शिष्याप्रती आवार्याचे 25 कर्तव्य आहे म्हणतात. म्हणजे जो कोणी काही कोणाला शिष्य बनवतो त्याच्या प्रकारे त्याला काही आवरायचे जे काही असतात ते गुण किती आहेत, ते प्रकार किती आहेत, 25 प्रकारचे आहेत. ते कर्तव्य त्याला 25 प्रकारचे कर्तव्य पार पाडावं लागतात. यावर बनते लागते हे ठिकाण वैचारिक चर्चेसाठी बांधक ठरणाऱ्या 8 दोषापासून मुक्त आहे का. म्हणजे जर त्या 25 प्रकारचे आपण लालन पालन केलं आणि या 25 प्रकारचे कर्तव्याचं आपण पार केलं, परिपूर्ण पार केलं आणि चर्चेसाठी आपण बाधक ठरणाऱ्या 8ही दोषांपासून मुक्त आहे काय. आणि त्यासाठी मी सुद्धा गुरुबद्दल नितांत आदर बाळगणारा अतिशय योग्य असा शिष्य आहे काय ते म्हणतात. किंवा मी पण असं आहे का किंवा मी ज्यांना गुरु केलं त्याच्याबद्दल आदर बाळगणारा आहो का, आदर सन्मान ठेवणार आहो का, अतिशय योग्य असा शिष्य आहे का बा मी. गुरु शिष्यातील जे काही रहस्य गुप्त राखावयास पाहिजे ते वैचारिक पातळी नाही जे काही आहे म्हणतात गुरुच्या प्रती आणि जे काही रहस्य असतात म्हणतात तर ते मी आजीवन गुप्त ठेवू शकतो, कधी उघड करून दाखवणार नाही. इतकी माझी वैचारिक पातळी उंचावली आहे काय आहे म्हणतात. काय म्हणतात ते किंवा जर गुरु शिष्यामध्ये जे काही धर्माच्या बद्दल जे काही चर्चा होत असेल त्या चर्चेमध्ये मी काही हे म्हणजे मी इतकी दाखवणार आहोत किंवा आजीवन गुप्त ठेवू शकतो, कधी उघड करून दाखवणार नाही म्हणतात. कधीच कोण्या प्रकारे कोण्या प्रसंगी मी उघड करून याचा दाखवणार नाही. इतकी माझी वैचारिक पातळी उंचावलेली आहे म्हणतात. कारण वर सांगितलेल्या 8ही कारणाने माझी बुद्धी परिपक्व अर्थात फोड झालेली आहे म्हणतात. जे काही 8 प्रकारचे जे काही आता तुम्ही मला सांगितलेले आहेत 8 प्रकारचे जे काही गोष्टी जी काही कारण 8 प्रकारचे सांगितले आहेत त्याच्यामध्ये माझ्या बुद्धीमध्ये परिपक्व जाणलं, मला परिपक्व झालो असं मला वाटते. आणि माझ्या बुद्धीमध्ये म्हणजे फोड पडला म्हणजे माझ्या बुद्धीमध्ये फरक पडला म्हणतात. होत मला वाटते की आपणास माझ्यासारख्या सदाचारी व विद्वान शिष्य मिळणे कठीणच नव्हे तर अशक्य आहे. ते काय म्हणतात किंवा माझ्यासारखा शिष्य मिळणे तुम्हाला खूप कठीण आहे म्हणतात, मिळणारच नाही म्हणतात. म्हणून अशा चोख वर्तन ठेवणाऱ्या शिष्याचा गुरु 25 सद्गुणांनी युक्त असाव्या पाहिजे. गुरूंच्या अंगी असलेले 25 सद्गुण कोणते. म्हणजे गुरु पण तशा प्रकारे पाहिजे म्हणतात किंवा त्यांच्यामध्ये पण 25 प्रकारच्या सद्गुणांनी युक्त असलेले पाहिजे. म्हणजे गुरुमध्ये पण तसे 25 प्रकारचे सद्गुण पाहिजेत असं ते या ठिकाणी म्हणतात. मग गुरुच्या अंगी पण ते सद्गुण कोणते, मग गुरुच्या अंगी असणारे सद्गुण कोणते बनते. आपल्या शिष्यानुसार गुरुने सदैव देखरेख ठेवली पाहिजे. जो काही कोणाला चिवर देत होतं ते काय म्हणतात किंवा जो काही तो शिष्य बनवतात तर त्या गुरुने त्यांची सदैव देखरेख ठेवली पाहिजे. या ठिकाणी असा प्रश्न आहे. प्रश्न आहे म्हणजे सत्य आहे, ठेवली पाहिजे, त्यांचं कर्तव्य आहे.
दुसरं कर्तव्य आहे ते येतं की कोणते नियम पाळावे व कोणते कर्तव्य ताज्य मनाने या संबंधी सदैव उपदेश करीत राहिले पाहिजे. म्हणजे तुला कोणत्या विनयानं चालायचं आहे, तुला कोणत्या नियमानं चालायचं आहे, तुला या नियमाचं उल्लंघन करायचं नाही, तुला या नियमानं चालायचं आहे, तुला असं चालायचं, तुला तसं चालायचं, तुला याचे कर्तव्य पालन करावं लागेल असा उपदेश त्यांनी तत्पर सदैव त्यांना करत राहायला पाहिजे म्हणतात. तिसऱ्या नंबरचा आहे किंवा कोणत्याही गोष्टीत दक्षता बाळगावी व कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावी याच्या संबंधी पण सुद्धा त्यांच्याकडे उपदेश देत राहिले पाहिजे. कोणती गोष्ट चूक आहे, कोणती गोष्ट सत्य आहे, कोणत्या गोष्टीमुळे दुःख पोहोचते, कोणत्या गोष्टीमुळे सुख मिळते, कोणत्या गोष्टीमुळे दुर्लक्ष करायचं आणि कोणती गोष्ट घ्यायची म्हणतात याच्या संबंधी पण सुद्धा उपदेश करीत राहिले पाहिजे. त्याचे खानपान कोणते, त्यांनी खाण्याचे जे काही प्रकार आहे ते खानपान त्यांचं कोणतं व झोपणे या बाबतीत म्हणजे त्यांचं झोपणं कसं इत्यादी बाबतीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. जेवण कसं, अन्न कोणतं, झोपणं कसं, कोणती गोष्ट आवश्यक आहे, कोणती गोष्ट आवश्यक नाही या गोष्टीकडे त्यांनी या गोष्टीकडे पण सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे म्हणतात. आजारात लक्ष घातलं पाहिजे. जर कोणी आजारी असेल तर त्या आजारात पण सुद्धा लक्ष घातलं पाहिजे. आतापर्यंत त्याने काय मिळवलेले आणि काय नाही मिळवले याकडे पण सुद्धा त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. आतापर्यंत कोणतं शिक्षण घेतलं किंवा कोणतं घेतलं नाही किंवा कोणतं प्राप्त केलं, कोणतं मिळवलं किंवा कोणतं नाही मिळवलं याच्याकडे पण सुद्धा लक्ष ठेवणं हे गुरुचं कर्तव्य आहे असं ते म्हणतात. या बाबतीत पण लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यांच्या चारित्र्याकडे पण सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. चारित्र्य म्हणजे त्यांचं शरीर, त्यांची पाहण्याची दृष्टी, त्यांची बोलण्याची दृष्टी, त्यांची चालण्याची दृष्टी, त्यांची काम करण्याची दृष्टी, त्यांचं ते कोणते काही कार्य करतात त्यांची पण सुद्धा दृष्टी याकडे पण सुद्धा त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे म्हणतात. भिक्षापात्रात जे काही मिळाले असेल ते वाटून खाल्ले पाहिजे. भिक्षापात्रात जे काही मिळणार आहे तेवढं घेणार आणि तेच मिळजुळ करून वाटून मी खाणार आहोत. आणि घाबरू नको हेही तुला समजेल असे म्हणून त्यांना प्रोत्साहन पण दिले पाहिजे. किंवा रात्री बेरात्री एकटा जर असेल, एकटा येत असेल, एकटा चालत असेल, एकटा कुठं वास्तव्य करत असेल तर घाबरू नको, घाबरणार नाही असं पण अशा गोष्टीचं पण सुद्धा त्यांच्यामध्ये प्रोत्साहन त्यांना मिळवून दिलं पाहिजे. किंवा यांना काही होत नाही ती गोष्ट या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. म्हणजे हे पण त्यांना म्हणजे त्यांच्या मनाप्रती श्रद्धा उत्पन्न करून द्यायला पण सुद्धा पाहिजे. किंवा घाबरू नको, यानं काही होत नाही, त्यानं काही होत नाही असं पण त्यांनी दिलं पाहिजे. त्यांनी कोणाची संगत करावी याविषयी सुद्धा वारंवार सांगितलं पाहिजे. कोणाची संगत करावी, कोणाची नाही करावी याच्या प्रती पण सुद्धा सदैव उपदेश केला पाहिजे म्हणतात. शिष्याने कोणत्या गावी जावे हे त्यांना सांगितलं पाहिजे. किंवा या गावी जाऊ नये, या गावी जावे, या गावी असं मंगलमय वातावरण आहे, त्या गावी जावे, या गावी जावे, या गावी जाऊ नये हे पण सुद्धा त्यांनी सांगितले पाहिजे. 12व्या नंबरचा त्यांनी कोणत्या विहारात जावे हे सांगितलेले आहे, त्यांना सांगितले पाहिजे. त्यांच्याशी गप्पा खाकेत व्यर्थ वेळ घालू नये, म्हणजे कोणाशीही व्यर्थ बडबड करू नये किंवा आपला वेळ व्यर्थ वाया घालू नये. त्यांचे दोष दिसून आल्यास सहसा त्यांना गुरुने क्षमा केली पाहिजे. काही दोष वगैरे झाले असतील तर त्यांनी क्षमा केली पाहिजे गुरुने. किंवा सुबुल भगवान म्हणतात मनुष्य हा आळा मासाचा पुतळा आहे. आळा मासाचा पुतळा असून एक वेळा दोन वेळा जे काही चूक भूल होत असेल त्याच्यानुसार तर ते त्यांनी त्यांच्याकडून क्षमा केली पाहिजे. भगवान म्हणतात या ठिकाणी आळा मासाचा पुतळा आहे. मनुष्य ज्यानं पाप कर्म होतात, मनुष्य चूक भूल करू शकते म्हणतात, पण त्याच्यावर क्षमा पण सुद्धा करावी असे तथागत सांगतात. एक वेळा, दोन वेळा, 3 वेळा, 4 वेळा जर का मनुष्यानं चूक झाली तर वारंवार त्याच्यामधून तो बदल करू शकते. एकच चूक तेच चूक त्याच गोष्टीच्या चुका धरून आपल्या मनामध्ये त्या गोष्टीच्या प्रती त्यांच्या प्रती राग उत्पन्न नाही केला पाहिजे. कारण की ते बदल करणार आहे,
बदल होणार आहे, बदल होणार आहे, परिवर्तनशील आहे. भगवान म्हणतात परिवर्तनशील आहे, तर ते बदलत राहणार. ते चूक धरून जर आपण राहिलो तर आपला टाइमही वाया जाते, आपला वेळही वाया जाते आणि त्याच्याप्रती आपल्याला द्वेष उत्पन्न होते, त्याच्याप्रती करुणा दया कधी आपल्याला उत्पन्न होत नाही. जे काही ज्याच्याप्रती जो काही प्रश्न आहे, एकच एक प्रश्न जर कोणाच्या मनामध्ये आहे किंवा हा असा आहे, हा या प्रकारे चुकते, हा अति चुकेला आहे आणि यानं एवढी मोठी चूक आहे, एकच चूक धरून बसायची नसते. म्हणून एकच चूक वारंवार ती धरून बसायची नसते. त्याला पण क्षमा केली पाहिजे आणि त्याला मन लावून अभ्यास दिला पाहिजे. अनाठाई त्यांनी सुटी न देता शिकवलेले पाहिजे. म्हणजे जे काही असेल नसेल ते त्यांना शिकवलं पाहिजे म्हणतात. शिष्यापासून ज्ञान लपवून ठेवू नये. कोणत्या गुरुनी आपल्या शिष्यापासून ज्ञान लपवून ठेवू नये. जे काही आहे ते विद्या त्यांना दिली पाहिजे. या ठिकाणी तथागत म्हणतात आपल्या जवळील सर्व ज्ञान उत्साहपूर्वक शिष्याला शिकवलं पाहिजे. जे काही आपण शिकलेलं आहोत ते संपूर्ण ज्ञान शिष्याला शिकवलं पाहिजे. कारण की भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी अशी कोणतीच गोष्ट नाही की ते त्यांनी त्यांच्या हिताकरिता, सुखाकरिता, लेकराकरिता, पत्नीकरिता, आईकरिता, बाबाकरिता कोणासाठी भगवान बुद्धांनी काहीच आपल्या मनामध्ये जपून ठेवलं नाही. सर्वांसाठी समान जे काही आहे नाही ते भगवान बुद्धांनी सर्व समाजाला, सर्व मानवाच्या हिताकरिता, सुखाकरिता, कल्याणाकरिता, दुःखातून मुक्त होण्याकरिता भगवान बुद्धांनी सर्व गोष्टीचा वाटाघाटा केला. तसंच बाबासाहेबांनी पण सुद्धा सर्व धर्मांसंबंधी जे काही होतं नव्हतं ते सर्व वाटून दिलं. काही ठेवलं का भगवान बुद्धांनी? लेकराकडे लक्ष नाही, माता रमाईकडे लक्ष नाही, कोणाकडे लक्ष नाही दिलं. भगवान बुद्धांनी जसं समाजाकडे, सर्व मानव जातीकडे लक्ष दिलं तसंच बाबासाहेबांनी पण सुद्धा सर्वच धर्मांच्या संबंधी आणि सर्वच मनुष्यांच्या संबंधी जे काही आहे नाही ते संविधानामध्ये सर्व समान कायदे, नियम, विनय बनलेले आणि बांधलेले आहेत. आपल्या जवळील सर्व ज्ञान त्यांना उत्साहपूर्वक शिकवले पाहिजे. शिष्याला आपला पुत्र म्हणून समजून घेऊन त्यावर पुत्र म्हणून प्रेम केले पाहिजे. म्हणजे कारण की एक जो काही आहे तो आई बाबा सर्व काही गोष्टी त्याग करून येते. कोणाच्या भरोशावर येते? जो काही चिवर देते त्याच्या भरोशावर येते. बाकीची त्यांना काही घेणं देणं नसतो. जे काही जो जर एखादा आहे, आता समजा उदाहरण आहे, एखादा आहे जो जर सगळ्याने सोडून येते, सर्व सगळ्याने सोडून येते, सर्व गोष्टीले सोडून येते, मग सर्व गोष्टीला सोडून आल्याच्या नंतर जे काही तो काही चिवर देते त्याला त्याच्या भरोशावर तो जीवन जगते. बाकीची त्यांना काही घेणं देणं नसतं म्हणतात. मग त्यांना उत्साहपूर्वक त्यांचा पुत्र म्हणून त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. तो आपल्या उद्दिष्टापासून वळणावर नाही याची खबरदारी सतत आपल्या मनात ठेवली पाहिजे. किंवा यांच्या मनापासून किंवा उद्दिष्टाकडे, वाईट वळणाकडे तो वळणार नाही पाहिजे, वळणार नाही याची दक्षता, खबरदारी सतत त्यांनी ठेवले पाहिजे. त्यावर आपत्ती आली असता त्याला मैत्री भावनेने प्रेमळ वर्तन ठेवून त्यांनी ते चांगल्या प्रकारे ठेवली पाहिजे. आपत्ती आली असता त्याला सोडून देता त्याचे रक्षण केलं पाहिजे म्हणतात. जे काही आपत्ती विपत्ती त्याच्याकडे आली, गोष्टीमधून म्हणा, जे काही असेल नसेल ते त्याच्यावरली दूर करण्याचे आपण प्रयत्न ठेवणे हे गुरुचं कर्तव्य आहे म्हणतात. त्याला शिकवण्यासारख्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. आणि 25वा नंबरचा आहे की धर्मापासून शिष्य ढळत असल्यास त्याला सावरून धरणे. जर काही तो काही त्याचा अभ्यासात, चिंतन मननामध्ये मन लागत नसेल किंवा त्या कर्तव्यामध्ये त्याचं लक्ष नसेल तर त्याच्या कर्तव्यामध्ये लक्ष घालून देणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणतात. त्याला सावरून घेणं किंवा म्हणजे जे काही मोठी धरणं, जे काही सावरून धरणं हे गुरुचं एका शिष्याच्या प्रती असलं पाहिजे म्हणते. योग्य आचार्याच्या अंगी हे 25 प्रकारचे गुण असले पाहिजे, जेणेकरून ते आपल्या योग्य शिष्याप्रती व्यवहार करतील असे सांगतात. आपण या सद्गुणाप्रमाणे मला वागणूक द्यावी म्हणते. मला काही शंका येत आहे, म्हणजे मला काही शंका कुशंका येत आहे म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे मला तुम्ही
वागवताल काय? म्हणजे की भगवान बुद्धांनी ज्या मेंढक प्रश्नासंबंधी उपदेश केलेले आहे म्हणतात, त्यात काही ठिकाणी उघड विसंगत दिसून येते म्हणतात. म्हणजे जे काही मेंढक प्रश्न आहे म्हणतात त्यामध्ये जे काही विसंगीत ज्या काही ठिकाणी विसंगीत आहे म्हणतात दिसून येते म्हणतात, त्याबद्दल भविष्यात लोकांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणतात. त्याच्याप्रती या सबबीवर धर्माचे शत्रू फायदा घेण्यास चुकतील ठरतील असेही वाटत नाही. तेव्हा त्यांनी मुळीच वाचव मिळू नये म्हणून या विषयावर आपण प्रकाश टाळावा आणि माझ्या शंका कुशंका दूर कराव्या. काय म्हणतात, मी ज्या वेळेला तुमचा शिष्य बनणारा जे काही माझ्यामध्ये शंका कुशंका आहे ते शंका कुशंका दूर व्हाव्या, दूर कराव्या तुम्ही. कारण भविष्यात आपल्यासारखा विद्वान दूरदर्शी गुरुचा लाभ होणे हे पण दुर्लभ आहे म्हणतात. मला जे काही तुमच्यासारखे जे काही गुरु मिळतील म्हणतात, तो गुरु मिळणं पण सुद्धा खूप दुर्लभ आहे म्हणतात. म्हणून मला असं वाटतं की जे काही कुशंका शंका असतील, जे काही प्रश्न असतील, जे काही उत्तर असतील ते मला चांगल्या प्रकारे शिकवण्यात आले पाहिजे. म्हणून मला तुमच्यासारखे जे काही गुरु मिळत आहे म्हणतात हे माझं लय मोठं प्रकारचं पुण्य आहे. आणि हे एवढे मोठे विद्वान गुरु मिळणं, दूरदर्शी गुरु मिळणं हा पण एक दुर्मिळ, हा पण लाभ आहे. आणि हे पण माझं एक दुर्मिळ आहे म्हणतात, किंवा माझं काहीतरी कुठेतरी मोठं सर्वात मोठ्या प्रकारचं पुण्य आहे म्हणतात, किंवा एवढ्या चांगल्या प्रकारचे मला गुरु मिळालेले आहेत असे ते म्हणतात. तर या ठिकाणी म्हणतात किंवा जे काही मला तुम्ही तुमच्यासाठी जे काही गुरु मिळाले त्या गुरुला मी आदर सन्मान आणि ज्या काही गोष्टी मला शिकण्याच्या त्या परिपूर्ण गोष्टी मी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत असे ते म्हणतात. आता या ठिकाणी उद्याचं प्रकरण आहे आपलं खंड 4 मधलंच आहे की बा उपासकाचे 10 गुण कोणते. आता हे जे काही झाले ते गुरुचे आणि शिष्याचे झाले. मग आता उद्यापासून साधारण उपासकाचे 10 गुण कोणते आहेत हे प्रकरण आपण उद्या बघूया. भवतु मंगलम भवतु मंगलम भवतु सर्वांचे मंगलो सर्वांचे कल्याणो. बुद्ध धम्म संघाच्या प्रतापाने बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा. साधु साधु साधु. आता उपासकाचे उद्यापासून